नमस्कार बंधू आणि भगिनी आणि मित्रांनो, या अगोदर मी एक व्हिडिओ बनवला होता. स्वातंत्र्याच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये झालेली आंदोलने, त्यांचे नेते व कार्य या संदर्भामध्ये एक व्हिडिओ बनवला होता. परंतु आज त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये झालेलं सर्वात प्रमुख आंदोलन म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ते जे आंदोलन झालं ते आंदोलन या महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं आंदोलन आणि अत्यंत महत्त्वपूर्ण आंदोलन. या आंदोलनाचं नेतृत्व केलं प्रबोधन ठाकरे, आचार्य आत्रे, एस एम जोशी, डांगे, दादासाहेब गायकवाड, शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर साबळे, एन डी पाटील अशा अनेक दिग्गज नेत्यांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आंदोलनामध्ये भाग घेतला होता आणि एक प्रचंड आंदोलन झालं आणि 106 हुतात्मे जाऊन हा संयुक्त महाराष्ट्र झालेला आहे मुंबई सकट. कारण सखा पाटील आणि मोरारजी देसाई हे मुंबई महाराष्ट्रापासून दूर पाहत होते, परंतु ही मुंबई मराठी माणसांचीच आहे, ही मुंबई महाराष्ट्राचीच आहे आणि महाराष्ट्राची राजधानी राहणार आहे मुंबई. त्यासाठी जे आंदोलन झालं ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ. तर हे आंदोलन स्वातंत्र्याच्या नंतरचे फार मोठे आंदोलन असं आपल्याला म्हणता येईल. बंधू आणि भगिनींनो, अनेक जी छोटी मोठी आंदोलन झाली त्या संदर्भामध्ये अगोदरचा व्हिडिओ पाहिला आहे. आपण जर नसेल पाहिला तर माझा अगोदरचा व्हिडिओ पहा, त्याच्यामध्ये त्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी बोललेलो आहे. आणखीन दुसरं महत्त्वाचं आंदोलनामध्ये या महाराष्ट्रामध्ये वेगळा विदर्भ म्हणजे वेगळा विदर्भ, स्वतंत्र राज्य आम्हाला द्या, अशा पद्धतीने काही नेत्यांनी मागणी केली होती. म्हणजे जामोदराव धोटे, अनेक मंडळी, त्याच्यामध्ये माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब, या अनेक मंडळींनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली होती आणि त्यासाठी आंदोलन देखील विदर्भामध्ये झालं होतं. म्हणजे वेगळा विदर्भ आम्हाला स्वतंत्र राज्य हे द्या, अशा पद्धतीने वेगळा विदर्भाचं आंदोलन हे झालं होतं. आणि या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीने देखील पाठिंबा दिलेला आहे किंवा भारतीय जनता पार्टीने देखील त्या काळात या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. आणि भारतीय जनता पार्टीला वेगळा विदर्भ हवा आहे अशा पद्धतीची त्यांची भूमिका त्या काळामध्ये होती. परंतु एकमेव असे एक नेते होते की माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कडाडून विरोध केला आणि त्यांच्या प्रखर विरोधामुळे त्यावेळचं आंदोलन थंड झालं, आंदोलन शमलं व ते आतापर्यंत शमलेलं आहे. कारण भारतीय जनता पार्टी त्यावेळेला म्हणजे 30-40 वर्षापूर्वी म्हणा किंवा 30-35 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी हा पक्ष महाराष्ट्रामध्ये खूप छोटा पक्ष होता. त्यावेळेला या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मोठी होती, शेतकरी कामगार मोठा होता आणि हे पक्ष मोठे होते. परंतु त्यावेळेला भारतीय जनता पार्टी फार मोठा पक्ष नव्हता आणि त्याच वेळेला त्यांची वेगळ्या विदर्भाची मागणी होती. आणि मग बाळासाहेब ठाकरेंबरोबर त्यांना युती करून त्यांचा पक्ष वाढवायचा होता. आणि असं या अवस्थेमध्ये त्यांनी त्यावेळेला मग हे आंदोलन थांबवलं आणि बाळासाहेब ठाकरेंच्या दणक्यामुळे वेगळा विदर्भ करणारे जे आंदोलन होतं ते थांबलं. अशा पद्धतीचं बोललं जातं. आणि ही गोष्ट जर अभ्यास आपण केली तर आपल्याला पटेल. तेव्हा माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विरोधामुळे वेगळ्या विदर्भाचं आंदोलन शमलेलं आहे हे आपल्याला मान्य करावं लागेल. परंतु भारतीय जनता पार्टीने बाकी त्यांचा तो अजेंडा आहे की वेगळा विदर्भ त्यांना करायचा आहे आणि आस्ते पक्ष आता तो 1 नंबरचा झालेला आहे, मोठा झालेला आहे आणि त्यांना आणखी मोठा पक्ष करायचा आहे. आणि मग त्यासाठी त्यांना काँग्रेसमुक्त भारत किंवा छोट्या छोट्या पक्षांना देखील आस्ते त्यांची पॉवर कमी करायची, त्यांचे महत्त्व कमी करायचं आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचेच आमदार खासदार निवडून आले पाहिजेत. म्हणजे जबरदस्त मॅजॉरिटी झाली तर मग काही गोष्टी राबवता येतील
आणि याचाच एक भाग म्हणून काय असं वाटतं की यापुढील काळामध्ये जर या ठिकाणी शिवसेना हा जो लढाऊ पक्ष आहे तो शिवसेना पक्षाची शक्ल झालेली आहे आणि शिवसेना पक्ष या कमकुवत झालेला आहे आणि त्याला अधिकाधिक कमकुवत करायचं आणि नानाविध प्रकारे बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला शिवसेना पक्ष थोडा त्याची पॉवर कमी करायची, उद्धव ठाकरेंची पॉवर कमी करायची, राज ठाकरे साहेबांची पॉवर कमी करायची आणि मग शिवसेनेची एकदा पॉवर कमी झाली की मग वेगळा विदर्भ करायचा. अशा पद्धतीचं देखील एक लांबची त्यांची योजना असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा भारतीय जनता पार्टी हा असा पक्ष आहे की त्यांनी घेतलेल्या ज्या भूमिका असतात ते कधी सोडून देत नाहीत. ते किती वेळ लागला तरी हरकत नाही, तो पक्ष उतावळा नाही आणि अत्यंत शिस्तबद्धपणे काम करून ते त्यांच्या भूमिका नंतर लादत असतात. हे वारंवार सिद्ध झालेले आहे. तेव्हा यापुढील काळामध्ये जर विरोधी पक्ष अत्यंत कमकुवत झाला तर वेगळा विदर्भ हा प्रश्न पुढे घेऊन भारतीय जनता पार्टी पुन्हा येईल असं आपल्याला या ठिकाणी वाटते. तेव्हा या ठिकाणी मी हा प्रश्न जरी आपल्यासमोर सांगितला असला तरी माझा प्रश्न असा आहे की स्वातंत्र्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये झालेल्या वेगवेगळ्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये आपण चर्चा करीत आहोत. तेव्हा ही दोन मोठी आंदोलनं मी आपल्याला सांगितली आणि त्याच्यानंतर अलीकडल्या काळामध्ये जरांगे पाटलांचं जे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे आंदोलन झालं ते महाप्रचंड झालं आणि जरांगे पाटलांच्या सभा अत्यंत टोलेजन झाल्या. या ठिकाणी महाराष्ट्रामधील दिग्गज नेत्यांच्या जेवढ्या सभा मोठ्या झाल्या नाहीत त्यांच्यापेक्षा मोठ्या सभा जरांगे पाटलांनी करून दाखवलेल्या आहेत. आता त्यांचं आरक्षण ते म्हणतात की ओबीसी कोट्यातून मला मिळावं. आता ते मिळेल की नाही मिळेल त्यासाठी अधिक बाबी आहेत. तेव्हा तो प्रश्न वेगळा, परंतु जरांगे पाटलांनी देखील फार मोठं या महाराष्ट्रामध्ये आंदोलन केलं होतं आणि आता ते मुंबईमध्ये येणार आहेत. आणि त्या अगोदर मराठा समन्वय समिती जी स्थापन झाली होती त्या समन्वय समितीने काढलेले मोर्चे अत्यंत प्रचंड महामोर्चे झाले, अत्यंत शिस्तबद्ध मोर्चे झाले आणि त्या मोर्चामध्ये कुठल्याही मोठ्या नेत्याचं भाषण न करता तरुण मुलामुलींची भाषणं झाली. त्या मोर्चाची देखील महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये दखल घेतली जाईल. तेव्हा अशा पद्धतीचे आंदोलन महाराष्ट्रामध्ये झाले आणि अलीकडलं आंदोलन म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं आंदोलन, हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी केलेलं आंदोलन आणि त्यांचे झालेली एकी आणि हे पाहून हिंदी सक्ती तात्पुरती भाजप सरकारने माघारी घेतलेली आहे. तेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचं मराठीच्या संदर्भामध्ये आणि हिंदी सक्तीला विरोध हे जे आंदोलन झालं हे आंदोलन देखील महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल. तेव्हा अशा पद्धतीचे स्वातंत्र्याच्या नंतर महाराष्ट्रामध्ये झालेल्या आंदोलनाच्या संदर्भामध्ये मी आपल्याला थोडीशी माहिती दिलेली आहे. तेव्हा अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्या समोर येत असतो. तरी या व्हिडिओला आपण लाईक करा व आपणाला विनंती आहे की जर आपण कुणी नवीन असाल तर या माझ्या सम्यक क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा अशा पद्धतीची विनंती करतो. धन्यवाद.